त्याच्यावर जाऊ। आज आमची राज्याची नगरपालिका, नगर परिषद, नगरपंचायत मिळून ज्या सरासरी 300च्या आसपास निवडणुका होतील, त्याची जवळजवळ 90% ठिकाणची नगराध्यक्षाचे उमेदवार कोण, म्हणजे प्रामुख्याने भारतीय जनता पार्टीला जिथे नगराध्यक्ष मिळाला आहे, आता आष्ट्याला आम्ही राष्ट्रवादीला दिलं असेल, शिराळ्याला आम्ही शिवसेना दिलं असेल, ते त्यांचं त्यांनी ठरवायचं आहे। पण ज्या साधारणतः 2/3पेक्षा जास्त ठिकाणी BJPला नगराध्यक्षाचा उमेदवार मिळाला, त्या सगळ्या ठिकाणची 90% यादी ही प्रचंड शास्त्रीय प्रक्रिया राबवून, म्हणजे पहिला प्रभारी, मग समिती, मग नावं, मग एकदा मुख्यमंत्र्यांबरोबर मांडणी, मग सर्वेशी टॅली करून 90% आज जवळजवळ घोषित झाली आणि त्यामुळे सगळ्यांना आता उमेदवारी अर्ज भरायला परवानगी मिळाली। त्यातला पहिला अर्ज ईश्वरपूरचा भरला गेला। त्यामुळे ईश्वरपूरच्या सगळ्या महायुतीच्या नेत्यांचं मनापासून अभिनंदन करतो की आपल्या घरामध्ये एका रक्ताची 4 माणसंसुद्धा एकमत होणं अवघड असतं। हे इतक्या वेगवेगळ्या पार्श्वभूमीचे आहेत, राजकीय पार्श्वभूमीची, विचाराची पार्श्वभूमी, सवयी, मग डावा उजवा असं खूप असतं। त्यातून ह्या सगळ्यांनी एकमत करून महाराष्ट्रामध्ये पहिला उमेदवारी अर्ज भरला, त्याबद्दल मी या सगळ्या नेत्यांचं अभिनंदन करतो आणि जनतेचंही अभिनंदन करतो की तुम्हाला उरून ईश्वरपूर करून मिळालं।